हॅलो फ्रेंड्स, आज आपण जॅम आरची सिंपल सेंटेन्सेस बघणार आहोत. सिंपल सेंटेन्समध्ये कर्ता कोणतेही कार्य करत नाही, तर कर्त्याची अवस्था सांगितली जाते. ॲम म्हणजे आहे, आय म्हणजे मी, आय सोबत ॲमचा वापर होतो. सेंटेन्सेस बघू. आय एम श्याम, मी श्याम आहे. आय एम 10 years old, मी 10 वर्षाचा आहे. आय एम अ प्लेयर, मी खेळाडू आहे. आय एम सिक, मी आजारी आहे. आय एम हॅप्पी, मी खुश आहे. ॲमची निगेटिव्ह सेंटेन्स बघूया. आय एम नॉट रेडी, मी तयार नाही. आय एम नॉट सिंगर, मी गायक नाही. आय एम नॉट अ टीचर, मी शिक्षक नाही. आय एम नॉट रोहित, मी रोहित नाही. ॲमची प्रश्नार्थी वाक्य बघूया. एम आय बॅड, मी वाईट आहे का? एम आय करेक्ट, मी बरोबर आहे का? एम आय युअर फ्रेंड, मी तुझा मित्र आहे का? एम आय अ पेंटर, मी चित्रकार आहे का? इजची वाक्य बघूया. इज म्हणजे आहे. ही, शी, इट यांच्यासोबत इजचा वापर होतो. ही म्हणजे तो. तो हा शब्द एक मुलगा किंवा एक पुरुष यांच्यासाठी वापरतात. शी म्हणजे ती. ती हा शब्द एक मुलगी किंवा एक स्त्री यांच्यासाठी वापरतात. इट म्हणजे तो, ती, ते. हा शब्द कोणत्याही एका निर्जीव वस्तूसाठी, प्राण्यासाठी किंवा लहान मुलासाठी वापरतात. वाक्य बघूया. ही इज अ बॉय, तो मुलगा आहे. शी इज अ गर्ल, ती मुलगी आहे. इट इज अ टेबल, तो टेबल आहे. ही इज रोहित, तो रोहित आहे. शी इज अनुष्का, ती अनुष्का आहे. टुडे इज व्हेरी हॉट, आज खूप गरमी आहे. ही इज अन ओल्ड मॅन, तो म्हातारा माणूस आहे. ही इज अ रिच मॅन, तो श्रीमंत माणूस आहे. ही इज ॲट होम, तो घरी आहे. इट इज हिज न्यू सायकल, ती त्याची नवीन सायकल आहे. धिस बकेट इज फुल ऑफ वॉटर, ही पाण्याने भरलेली बादली आहे. ही इज माय ब्रदर, तो माझा भाऊ आहे. इजची आता नकारार्थी वाक्य बघूया. नेहा इज नॉट टॉल, नेहा उंच नाही. इट इज नॉट अ बेबी, ते लहान बाळ नाही. ही इज नॉट लेझी, तो आळशी नाही. शी इज नॉट अस्लीप, ती झोपलेली नाही. इजची प्रश्नार्थी वाक्य बघूया. इज शी टॅलेंटेड, ती हुशार आहे का? इज दॅट डोर ओपन, तो दरवाजा उघडा आहे का? इज रोहित ॲट होम, रोहित घरी आहे का? व्हॉट इज द डेट टुडे, आज काय तारीख आहे? आरची वाक्य बघूया. आर म्हणजे आहोत, आहात, आहेत. यू, वी, दे यांच्यासोबत आरचा वापर होतो. यू म्हणजे तू, तुम्ही. वी म्हणजे आम्ही, आपण. दे म्हणजे ते, त्या, ती. वी आर स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत. यू आर माय क्लोज फ्रेंड, तू माझा जवळचा मित्र आहे. वी आर सॅटिस्फाईड, आम्ही समाधानी आहोत. यू आर रोहित, तू रोहित आहेस. दे आर बॉईज, ते मुले आहेत. यू आर माय क्लासमेट, तू माझा वर्गमित्र आहेस. वी आर गुड फ्रेंड्स, आपण चांगले मित्र आहोत. देर आर बुक्स, तेथे पुस्तके आहेत. आरची आता नकारार्थी वाक्य बघूया. दीज आर नॉट युअर बुक्स, हे तुझे पुस्तके नाहीत. यू आर नॉट माय फ्रेंड, तू माझा मित्र नाही. वी आर नॉट ओल्ड, आपण म्हातारे नाहीत. आरची प्रश्नार्थी वाक्य. आर यू ऑथर, तुम्ही लेखक आहात का? आर यू फ्रॉम मुंबई, तुम्ही मुंबईचे आहात का? आर दे युअर फ्रेंड्स,
ते तुमचे मित्र आहेत का? हू आर यू? तू कोण आहेस? इन विच सिटी आर यू? तू कोणत्या शहरात आहे? वेअर आर यू फ्रॉम? तुम्ही कुठले आहात? धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.